त्या रावणाला मारण्याकरता वंचित सुग्रीवाकडे राज्य नव्हतं, पण त्या वाघीकडे राज्य होतं. वाघीला सांगितलं नाही तुझी मला सेना नाही होतं, पण वाघीने त्या म्हणजे त्या सुग्रीवाच्या पत्नीला स्त्रीला बळजबरीने त्याने घेऊन गेला, त्याचा वध केला. त्या वंचित सुग्रीवाला राज्याभिषेक केला. त्याच्या पुढच्या काळात विभीषण मला कसा विषय आहे तो विभीषण जेव्हा येत होता तेव्हा सुग्रीव म्हणाला, प्रभू हा जो विभीषण आहे ना तो रावणाचा बंधू आहे, आणि हा बंधू रावणाला काहीतरी आमची जे स्ट्रॅटेजी चाललेली आहे, जे आमच्या युद्धाची जे काही प्लॅन्स असतील, नाही तर आमची वेळही तो करणार तो. राम म्हणतो की जो मला शरण आलेला आहे, जो मला शरण येईल त्याला मी आश्रय देणार, असा जो राम शरणागतीला आश्रय देतो, असा हे रामायण हे ते आमच्या सगळ्या कुटुंबातील सर्वजणांनी शिकून घेणं, ते खरं रामायण काय इतिहास चरित्र या अंगाने आम्ही बघणं खूप गरजेचं आहे. शेवटचा एक विषय तुझ्यापुढे ठेवतो. तर रावणाने जेव्हा प्रभू श्री रामाने मारलं, म्हणजे वध केला, त्या अहंकारी रावणाचा वध केला, तेव्हा त्यांची पत्नी म्हणते कशी त्या युद्धाच्या स्थळी आली आणि म्हणाली की माझ्या एवढ्या शूर पतीला मारलं तरी कोणी, असं कोणतरी तो पुरुष एवढा महान, खरं म्हणजे माझा जो रावण आहे तो एवढा शूरवीर आहे, त्यांनी देवाला सुद्धा इंद्रात स्वर्गात जाऊन त्यांनी त्याला नरकारलं होतं रावणाने. दुसरा विषय त्यांचा जो चुलत बंधू कुबेर, त्या कुबेराची कॉलर उडून त्याने त्याला काही खाली आणलं होतं. असा जो शूरवीर रावण याला मारलं कोणी, हे बघण्याकरता ती त्या युद्धस्थळी आली. आणि ती आल्यानंतर राम समुद्राच्या बाजूला बघत होता, मोढेने बसला होता, आणि कुणाची तरी सावली पडते मागे, म्हणून जो उठला, आदराने जो उठला आणि म्हणाला, मातोश्री तुम्ही इकडे, मी काय तुमची सेवा करू? म्हणाले, मला सेवा माझी काही नको, मी हे बघायला आले होते की ज्या एवढा पराक्रमी जो रावण आहे त्याच्याकडे सगळी संपत्ती, सत्ता, सत्तेच्या सगळे गोष्टी आहेत, त्या रावणाला मारणार कसा तो, कोण आहे तो? रावणाला समजलं तुम्हाला? हो म्हणाली. अरे ही परस्त्री, त्या परस्त्रीची सावली पडल्यानंतर जो मर्यादा पुरुषोत्तम राम उभा राहून, मातोश्री मी तुझी काय सेवा करू असं म्हणतो. म्हणजे परस्त्रीला कसे आदर काय द्यावा हे रामाकडे शिकावं. आणि रावणानं जे त्याला प्राप्त होतं, जे त्याला पर्याप्त होतं, प्राप्त नव्हतं, जी सीता ती रावणाला होती, त्याला कोणीतरी सांगितलं की ही सीता आहे, खूप सुंदर दिसते, म्हणजे अलंकारात्मक वेश हास्य या गोष्टीने त्याची जी वळी होती. शिव म्हणाला, तिने सांगितलं कशाला, तर रामाने लक्ष्मणाने त्याला जवळ केलं नव्हतं. या सीतेला तुम्ही बघितलं, त्या रामाने बघितलं नाही तरी सुद्धा त्याच्या प्रेमात पडला, म्हणजे तुम्हाला आपणाशी करावी लागली परस्त्री. ह्या रुक्मिणी दुर्विचारी रावणाचा तो वध या पुरुषोत्तमाने केला, रामाने केला वंदन. हा विषय मी थोडे मुद्दे याकरता ठेवतो की राम कसा समजून घ्यावा, रामाचे गुण कसे आपण आचरणात आणावे. विश्वामित्र तेच शिक्षण झाल्यानंतर घेऊन गेले त्या ताटिकेला वगैरे मारण्याकरता. तर दशरथ म्हणाला की रामाला कशाला घेऊन जाता तुम्ही, मी आहे ना सक्षम, मी राजा आहे, माझ्याबरोबर सेना आहे, मी जाऊ शकतो. तो विश्वामित्र म्हणाला की मला असे युथ पाहिजे, युवा पाहिजे, त्यांच्याकडे यौवन आहे,
त्यांच्याकडे संपत्ती आहे, म्हणजे रामाकडे यौवन आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, तरी पण त्याच्याकडे विवेक आहे. म्हणजे आहे काय? सत्सद विवेक बुद्धीने तो मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे माझ्या सगळ्याही जे इंद्रिय आहेत, दशेंद्रिय म्हणूया, मन म्हणूया, बुद्धी म्हणूया, या सगळ्यावर त्याचा कंट्रोल आहे, विवेक आहे. असा मला तो श्रीराम पाहिजे. या श्री राम गीतेत संकीर्तनात आम्हाला मांजरे गाववासियांनी दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज मांजरे, या मांजरे संत समाजाने व्यासपीठ बहाल केलं. व्यासपीठावर बोलावलं. मांजरेचा विषय विचार करताना असे एक मनात आलं, माझ्या स्वतःच्या मनातील मी विचार म्हणतो की खरं आहे असेल हेच ते मांजरे, हे म्हणजे दश इंद्रियावर संयम ठेवणारे आणि मन आणि इंद्रिय याचे ताबूत असणारे श्रीरामाचे भक्त. श्रीराम सगळीकडे पोहोचवण्याकरता आपण तत्पर झालेले मांजरे, मन इंद्रियावर विजय मिळवलेले विजयी रामाची कथा सगळीकडे पोहोचवण्याकरता आपण सगळेजण सहभागी आहोत. पूजनीय सद्गुरूंच्या कृपाआशीर्वादाने हे सगळे गुणवान लक्ष्मण, भरत, मारुती, महावीर, हनुमान या सगळेच्या सगळे इकडे दिसत आहेत. माझी नारी शक्ती दिसते आहे. याच प्रांगणात पूजनीय सद्गुरू रविशंकराचार्य स्वामी महाराजांनी नारायणी नमोस्तुती हा कार्यक्रम इकडे घडवून आणला. धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांचे वास्तव्य मांजरे गावात खूप जास्त दिवस होतं. राष्ट्रसंत सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांनी ज्यावेळी रामाचे मंदिर बांधण्याकरता, म्हणजे जे रामाचं मंदिर आमच्या या कृष्णाचं मंदिर आम्हाला पाहिजे याकरता आंदोलन केलं, असे पूज्य सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांचे मला वाटतं मॅक्सिमम सानिध्य आपण या सर्व गाववासियांना लाभलेलं आहे. आणि हाच तो दिवस उद्या 22 तारीखला प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना होते आहे. आणि या प्राण प्रतिष्ठापनेला म्हणजेच काय की मी माझ्या हृदयात जो सद्गुरू ब्रह्मचार्याचार्यांनी सद्गुरू परंपरेने आम्हाला जो राम सांगितलेला आहे तो माझ्या हृदयात मी कसा आणू शकतो, तो माझ्या हृदयात कसं मी आचरण सर्वपणे दाखवू शकतो, अशी ही जी नवीन पिढी होण्याकरता आपण सगळे सज्ज आहात. आणि दत्त पद्मनाभ पीठाने बघा काय केलं तर चलो अयोध्या म्हणून हात त्याची घातली. त्या हातेत चलो अयोध्या नॉर्थ गोवा म्हणजे उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोव्यात 2 कार्यक्रम केले. या 2 कार्यक्रमाचे एक नेतृत्व माझ्या राईट साईडला शिवराजी शेलार आहे. हे नेतृत्व म्हणजे पूजनीय सद्गुरू महाराज एक व्यासपीठ देत असतात तुमच्या गुणांना वाव देण्याकरता, तुमचे गुण घेऊन हा जो भारत देश आहे तो सुजलाम सुफलाम करण्याकरता प्रत्येकाने योगदान देणं गरजेचं आहे. याकरता आज या मंदिरात हा जो कार्यक्रम होतो आहे, श्रीराम विजयी श्रीराम गाथा सगळीकडे पसरलेली आहे. हे पूजनीय सद्गुरू माऊलींचे कृपा आशीर्वाद. कृपा म्हणजे काय? पूजनीय आशीर्वाद असतातच. कृपा याच वेळी असू शकते ज्यावेळी सेवा दिली आणि ती सेवा मी माझ्याकडे मला सद्गुरूंनी दिली याच एकाच भावनेने मी जगापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अशी ही जी कृपा असणं खूप गरजेचं आहे. हे तुमच्यापुढे मोठं नाहीये. एक ही सेवा पूजनीय सद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झाली श्री गुरुचरणी समर्पित करतो. आज आल्यानंतर जर बघितलं भव्य दिव्य असे जे सजावट ही रंगवलेली केलेली आहे, दीपोत्सव आहे, लाईट आहे सगळीकडे आणि सगळे कॉर्नर मध्ये डेकोरेशन करता, उद्याची तयारी करता सगळेजण. आणि हात पुसल्यानंतर भाऊ आमच्याकडे ही सेवा आहे काय मनोमन सद्गुरुचरणी समर्पित भाव ठेवला. आणि जी काही सेवा घडली श्री गुरुचरणी मी ठेवतो. जे काही चुकलं असेल मला माहीत आहे, मांजरे गावानेच आम्हाला इकडं उभं केलं उभं केलेलं आहे. ते सदैव आमच्या बरोबर असतात. सो समर्पित करण्यापूर्वी सगळेजण परत एकदा श्रीराम जयराम
जय जय राम गजर करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. जय श्री राम, 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 जय श्री राम. जय श्री राम. पवन सुत हनुमान की जय, पवन सुत हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय सच्चिदानंद. प्रबोधन श्री संजय कलंगुडकर यांनी केलेले आहे. मी विनंती करतो की थोडक्यात आपले पेडण्याचे क्षेत्रीय प्रमुख श्रीराज शेलार यांनी थोडक्यात प्रबोधन करावं. त्यांना देव सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जय श्री राम, जय श्री राम. धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन आजच्या या श्रीराम संत सभागृहाला उपस्थित सर्व समस्त रामभक्त उपस्थित सर्वांना जय श्रीराम. सर्वांना सभे जय सच्चिदानंद. जय श्री राम. आपल्या धर्मप्रचार संघटनेने अत्यंत उपयुक्त असा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे. मी एक 2-3 मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण आजच्या या समकालीन परिस्थितीत काही मुद्दे लोकांसमोर प्रस्तुत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 22 जानेवारी हा 21व्या शतकातील एक सोनेरी क्षणांनी गिनावाचा दिवस आहे आणि हा दिवस तुम्हा आम्हाला जीवनामध्ये येण्यासाठी अनेक प्रयत्न झालेले आहेत, अनेक बलिदान झालेली आहेत आणि ज्यावेळी 550 वर्षानंतर आज प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर त्या अयोध्येमध्ये उभं राहत आहे, तर त्यासाठी अनेक रामभक्तांची प्रयत्न आहेत, अथक परिश्रम आहेत आणि त्या सर्व परिश्रम करणाऱ्या रामभक्तांची आठवण करणं या अत्यंत महत्त्वाचे आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्र आणि आजच्या कलियुगातील प्रभू श्रीरामचंद्र हा विषय आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की रामायण हा विषय आजच्या पिढीला म्हणावा तसा माहिती नाहीये. 150 वर्षापर्यंत ब्रिटिशांचं राज्य आणि 450 वर्ष पोर्तुगीजांचं राज्य या पाश्चात्तीकरणामुळे रामायणाचा खरा जो संदेश आहे हा आम्हा सर्व हिंदूंच्या मनापर्यंत हृदयापर्यंत पोहोचलेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी रामायण घराघरामध्ये पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षामध्ये तथाकथित काही जे इंटलेक्च्युअल आहेत त्यांनी अनेक ठिकाणी असं म्हटलं की राम हा काल्पनिक आहे, प्रभू श्रीरामचंद्र ही एक वाल्मिकींची कल्पना आहे, असा एक आभास हिंदूंच्या मनामध्ये तयार करण्याची एक परिकल्पना, एक योजना राबवली गेली. हिंदूंच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण करण्यात आला की राम हा काल्पनिक आहे, परंतु हिंदूंनो राम हा काल्पनिक मुळात नाहीच आहे हे आजचं वातावरण आपल्याला सांगत आहे. कारण प्रभू श्रीरामचंद्र ज्या पद्धतीने आपल्या जीवनावरती इम्पॅक्ट करत आहेत, प्रभू श्रीरामचंद्रांचं
होती, आजही त्या सिरियलचा जो रेकॉर्ड आहे हा जगामध्ये प्रसिद्ध आहे की रस्त्याचे ओसाड व्हायचे, लोक 9 वाजले की समोर टीव्ही वरती जाऊन बसायचे आणि त्याचा परिपाक म्हणून आज हा रामोत्सव जो आहे हा प्रभू श्रीरामचंद्र या मंदिर प्रतिष्ठापनेचा जो दिवस आहे हा प्रत्येक हिंदू आपल्या स्वतःच्या मनापासून हा उत्सव आपला उत्सव मनवतो आहे, ही आज परिस्थिती आहे. तुम्ही म्हणाल हे विषय जे इतिहासामध्ये होऊन गेलेले आहे त्याच्यात आठवण करणं गरजेचं आहे, कारण राम हा विषय हा तुम्हा आमच्या दैनंदिन जीवनाशी जोडणारा विषय आहे. राम हा कौटुंबिक जीवनातील आदर्श आहे, राम हा राजनैतिक जीवनातील आदर्श आहे, राम हा आध्यात्मिक जीवनातील आदर्श आहे. कुठलंही क्षेत्र तुम्ही घ्या, प्रभू श्रीरामचंद्र हे आदर्श आहे हे मानण्या इतपत हिंदूंची श्रद्धा प्रगाढ झालेली आहे. आणि म्हणूनच नुसतं भारत देशामध्ये नाहीये तर विदेशामध्येही या प्राण प्रतिष्ठापनाची सोहळा होतो आहे, याचा उत्सव मनवला जात आहे. याचा प्रताप म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आहे. प्रत्येक हिंदूंचा आद्य दैवत म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आहे. प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये जे हिंदू संस्कृतीची जी परिकल्पना आहे ती प्रभू श्रीरामचंद्रांची आहे. म्हणून प्रत्येक हिंदूंनी रामाचा आदर्श घेणं म्हणजे रामाचं चरित्र समजावून घेणं. प्रभू श्रीरामचंद्रांची कुटुंबामधली भूमिका काय होती, प्रभू श्रीरामचंद्रांची शेजाऱ्यांप्रती भूमिका काय होती, प्रभू श्रीरामचंद्रांची आपल्या भावंडांप्रती भूमिका काय होती, हा विषय आजच्या जीवनामध्ये आजच्या पिढीने आजच्या हिंदूंनी समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणजे रामांना समजावून घेणं गरजेचं आहे. आता कसं आहे, थोडे सीझनल रामभक्त तयार होत आहे, कारण आजचा हा विषय कसा आहे की ज्याने त्याच्या मुखामध्ये राम प्रभू श्रीराम हा शब्द येतोच आहे. काही मनापासून घेत आहे तर काही जण मजबुरी म्हणून घेत आहे, परंतु प्रभू श्रीरामचंद्र ही आपली मजबुरी नाही आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे आपले जीवन आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श जो आहे हा प्रत्येकाने मनापासून स्वीकारावा आणि तो स्वतःच्या जीवनामध्ये चरित्रांकित करावा. म्हणून आजचा हा उत्सव आहे. कारण प्रभू श्रीरामचंद्र जर आपण आज प्रतिष्ठापना सोहळा मनवतो आहे आणि अनेक ठिकाणी त्याचा दिव्य उत्सव होताना आपण बघत आहोत. त्यावेळी ज्यावेळी 1992 मध्ये बाबरी ढाचा पाडण्यात आला त्यावेळी गोव्यातून अनेक कारसेवक गेले होते आणि त्या काळची जी परिस्थिती होती ती जर आपण आज वाचली बघितली अक्षरशः अंगावरती काटे उभे राहावे अशी त्यावेळची परिस्थिती होती. जे कारसेवक इथून गोव्यावरनं राष्ट्रसंत सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या सोबत गेले होते, त्यांना माहिती नव्हतं की आपण परत येणार आहोत की नाही आहोत, अशी परिस्थिती त्यावेळी होती. अशा परिस्थितीत त्यावेळी जे कारसेवक होते त्यांनी स्वतःचा प्राण पणाला लावून ते राम कार्यासाठी अयोध्येला गेले. अशा कारसेवकांची आठवण करणं ही काळसोक्त गरज आहे, कारण त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे त्यावेळी जी काही परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती, मला हे सांगायला फार अभिमान वाटतो की गोमंतकाचे विरुद्ध गुरुपीठ श्री दत्त पद्मनाभपीठ त्यावेळीही राष्ट्रसंत सद्गुरू ब्रह्मानंदाचार्य स्वामी महाराजांनी नेतृत्व केलं होतं. आणि आजही गोव्यातनं जर प्रथम निमंत्रण राम प्रतिष्ठापनेचं आलेलं आहे तर ते सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना आलेलं आहे. हे सांगायला फार अभिमान वाटतो, साधे एक गर्वाने बोलून येते, कारण या गोमंतकाच्या मातीतून जे वृद्ध गुरुपीठ आज राम कार्य आणि रामचरित्र जनमानसामध्ये संक्रमित करण्यासाठी अहोरात्र कार्य करत आहे. त्या गुरुपीठाचा सन्मान म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेला त्यांना निमंत्रण आलेलं आहे. आणि पूज्य स्वामीजींनी असा उद्घोष केलेला आहे की हे निमंत्रण फक्त एका गुरुपीठाला नाही आहे तर तमाम गोव्यातील हिंदू बांधव रामभक्त जे आहेत त्या रामभक्तांना हे निमंत्रण आहे. आणि आजच्या या संत समागमाच्या माध्यमातून हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माध्यम आणि विषय हाच होता की आपण सर्वांनी हा जो उत्सव आहे हा उत्सव मनापासून साजरा करूया. घराघरामध्ये दिवाळी साजरी करूया. मंदिरामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. अनंत मंदिरांमध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रम उद्या 22 तारखेला संपन्न होणार आहे. आणि 22 तारखेनंतर खऱ्या अर्थाने रामराज्य येण्यासाठी आपल्याला कार्यरत व्हायचं आहे. सनातन वैदिक हिंदू धर्माचं कार्य जे आहे
ही जी गुढी जी आहे ती आपल्याला हातामध्ये घेऊन जीवन जगायचं आहे. राम हा एका दिवसाचा नाही आहे. राम हा शेवटच्या सुरुवातीच्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर असणारच ते राम नाम आहे. त्यामुळं ज्यावेळी आपली काय म्हणतात ते अंतिम यात्रा निघते त्याही म्हटलं जातं राम नाम सत्य आहे. त्यामुळे हे जे राम नाम आहे हे अगदी जीवनापासून अंतिम श्वासापर्यंत आपल्याला तो आदर्श पकडून ठेवायचा आहे, जेणेकरून रामराज्य ही काही संकल्पना जी आहे ती चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये दृष्टीस पडेल आणि प्रत्येक घरातील ज्या पद्धतीने पूजनीय स्वामीजींनी आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अयोध्येमध्येही जायचं आहे. अनेक आमच्याकडे रजिस्ट्रेशन आलेले आहेत. जवळजवळ 2,000 ते 2,500 लोकांनी आतापर्यंत आम्हाला अयोध्येला जाण्याची इच्छा दर्शवलेली आहे. त्यामुळे ज्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्यावरती होईल, बहुतांश फेब्रुवारीमध्ये आपण अयोध्येला जाण्याची तयारी करतो आहोत. समस्त गोमंतकीय अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि ह्या अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन प्रत्येक हिंदूंनी करावं असं आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठाचे अद्वैत पूज्य सद्गुरू रमेशानंदाचार्य स्वामीजींनी केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूंनी आपल्या मनाची तयारी करावी की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते दर्शन घेतल्यानंतर जे काही प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र आहे ते चरित्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करायचं आहे, स्वीकृत करायचं आहे. म्हणून तर आम्ही सर्वजण म्हणतो जो हिंदू हित की बात करेगा वो ही हिंदुओं के दिल पे राज करेगा और जो सिर्फ हिंदू हित का दिखावा करेंगे प्रभू श्रीराम उनको कभी माफ नहीं करेंगे. त्यामुळं प्रभू श्रीराम आणि त्यांचं कार्य हे आपल्याला जीवनभर करायचं आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या वतीने अनेक उपक्रम समाजामध्ये राबवले जातात ज्याद्वारे हे राम कार्य जे आहे हे समाजामध्ये चांगल्या प्रकारचं अंगीकृत होईल, समाजामध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शित होईल. म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतो जेणेकरून खरोखर वैदिक सनातन हिंदू धर्माची संस्कृती जी आहे ती घराघरापर्यंत पोहोचावी आणि चांगल्या प्रकारचं राममय राज्य आणि रामासारखा समाज तयार व्हावा आणि अयोध्या नगरीचं जे वैभव आहे ते प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये चांगल्या प्रकारचं स्वीकृत व्हावं असा एक विचार घेऊन चांगल्या प्रकारचा कार्यक्रम समस्त गोमंतकवर अनेक मंदिरांमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळं आपण सर्वजण हिंदू एकत्रित येऊया. कुठल्याही प्रकारचा भेदभाव मनामध्ये न ठेवता प्रभू श्रीरामचंद्र हे एकात्मतेचं प्रतीक आहे. प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे इक्वॉलिटी टू ऑल, जस्टिस टू ऑल. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्र हे जसं आध्यात्मिक भाषेमध्ये चांगल्या प्रकारचं आपलं दैवत आहे त्याच पद्धतीनं लोकशाही आणि चांगल्या प्रकारची डेमोक्रेसी जर आपल्या समाजामध्ये यायची असेल तर त्याचेही आदर्श प्रभू श्रीरामचंद्र आहेत. त्यामुळे आपण सर्व प्रभू श्रीरामचंद्राचे रामभक्त आहोत आणि ही जी सेवा आहे ती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी आपण सर्व मनोभावे समर्पित करूया आणि ह्या 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी जो उत्सव आपल्या मनामध्ये तयार आहे, जसं आम्ही म्हटलं की अनेक कलाकार गोव्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कला प्रत्येक गोवेकराच्या मनामध्ये, हातामध्ये, आपल्या गळ्यामध्ये आहे. प्रत्येकाने आपल्याकडे जी कला आहे, कुणी चांगल्या प्रकारचा गायक असेल तर त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांचं एखादं गाणं म्हणावं, कुणी एका चांगल्या प्रकारचा जर लेखक असेल तर त्यांनी चांगल्या प्रकारचा लेख द्यावा, कोण चांगल्या प्रकारचं पद्य लिहित असेल तर त्याने पद्य लिहावं, कोण चांगल्या प्रकारचा चित्रकार असेल तर त्याने चांगल्या प्रकारचं चित्र रेखाटावं. अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करता येईल ती सेवा अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत आपण करूया, जेणेकरून मनापासून ती सेवा रामचंद्रांची व्हायची आहे ती प्रत्येक हिंदूंच्या मनापासून होते आहे आणि त्याचं चरित्र, त्याचं जे काही प्रदर्शीकरण आहे आणि विशेष करून गोव्यामध्ये हे होत आहे. या गोव्यावरती सदा संबंध भारत देशाचा आणि संबंध जगाचं लक्ष लागून राहिलेलं असतं, कारण गोव्याचं नाव हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी फेमस झालेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा जर साजरा होतो आहे तर हे गोमंतकाचं सांस्कृतिक उदात्तीकरण आहे. सांस्कृतिक हा बदल जो गोव्यामध्ये होतो आहे त्याचं चित्रीकरण, त्याचं प्रदर्शीकरण हे वेगवेगळ्या पटलावरती होणं गरजेचं आहे. आजच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेनं अनेक माध्यमं आम्हाला उपलब्ध आहेत.
आहेत. त्यामुळे ही सगळ्या माध्यमांचा वापर करून आपल्याला ही माध्यम राममय करायची आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं बसलेल्या सगळ्या रामभक्तांना माझं आव्हान आहे की आपण जी माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या सर्व माध्यमांचा योग्य उपयोग करून प्रभू श्रीरामचंद्रांचं गान करूया, प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करूया, जेणेकरून जगाला कळेल भारत हा आणखी कुणाचाही देश नसून, भारत हा आणखी कुणाचाही प्रदेश नसून, भारत हा फक्त प्रभू श्रीरामचंद्रांचा देश आहे. आणि ते सिद्ध करणारं चरित्र, ते सिद्ध करणारं चित्र आज 22 तारीखला दाखवण्याची वेळ आलेली आहे. काही लोक नको ती विधानं करतायत, काही लोकांचं नको ते स्टेटमेंट घेत आहेत. प्रभू श्रीरामचंद्र काय खात होते अशाही प्रकारच्या वल्गना अनेक जे लिबरल साहित्य करत आहेत. परंतु हा जो संभ्रमित करण्याचा जो काही विषय आहे त्या विषयावरती आपल्याला मात द्यायची आहे. आणि आपला जो उत्साह आहे हा उत्साह मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनावरती आणि या माध्यमांवरती आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रभाव टाकायचा आहे. त्यामुळे आपण सर्व 22 तारखेला सज्ज होऊया आणि घराघरातून, गावागावातून, मंदिरातून ह्या प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिष्ठापनेचा जो सोहळा आहे तो आपण स्वतः जगूया. आणि प्रभू रामचंद्रांचं जे खरोखर चरित्र आहे ते स्वतःच्या जीवनामध्ये आपण जगूया. आध्यात्मिक आपल्या समर्थ रामदास स्वामींनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की राम हा काळचा सुत दशरथाचा, अनंत जन्मीचा आत्मा राम, रामासी जर सर्व काही ठावे का जावे शरण वशिष्ठासी. त्यामुळे आध्यात्मिक भाषेत रामाचा अर्थ वेगळा आहे. हळूहळू ज्या पद्धतीने आपलं चरित्र बदलत आहे, हळूहळू ज्या पद्धतीने आपल्या मनाची मनोधारणा होते आहे, हळूहळू ज्या पद्धतीने आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रकटीकरण होत आहे, निश्चितपणे प्रभू रामचंद्रांची जी आध्यात्मिक परिकल्पना आहे ती आपल्याही ह्या जीवनामध्ये आपल्याला कळेल. सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्याला ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी आध्यात्मिक प्रभू राम आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने वास करून आहे ही परिकल्पना आपल्याला कळेल. परंतु 22 तारखेला या गोष्टीची सुरुवात होते आहे. त्या सुरुवातीला आपण सर्व प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घेऊया आणि निश्चितपणे आपण सर्व गोमंतकीय जे अभिमानी स्वाभिमानी हिंदू आहेत ते सर्व अयोध्येला जाऊन रामलल्लांचं दर्शन घेऊया. आणि नवीन गोवा जो प्रभू रामचंद्रांचा गोवा आहे हा गोवा जनतेसमोर आणूया. आणि अनेक जिथं आपण आज वेगवेगळ्या माध्यमांवरती वाचतो आहे की ह्या पंचायतीनं हे फरमान काढलेलं आहे, त्या पंचायतीनं ते फरमान काढलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे की आपण सगळी मांसाहार आहे ती हॉटेल बंद करणार आहोत. जे ज्यांना शक्य आहे ते सगळे रामासाठी काही ना काही करत आहे. आपणही त्या रामासाठी आपल्याला जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करूया आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादास पात्र होऊया. सर्वांना पुनश्च एकदा या सोहळ्याचं मी शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारचे प्रभू श्रीरामचंद्राचे आशीर्वाद प्राप्त करूया. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वांगी
Amen.
सदानंद